हा व्हिडिओ एका संवेदनशील विषयावर आहे. प्रेक्षकांनी स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करावा किंवा भक्तांनी काळजी घ्यावी. समलैंगिकता किंवा होमोसेक्शुअलिटी हा विषय मी शैक्षणिक दृष्टीने तुमच्यासमोर मांडेल. सर्वप्रथम हे जाणून घेऊया की LGBTQ म्हणजे काय? LGBTQ मध्ये म्हणजे लेस्बियन, अशा स्त्रिया ज्यांना स्त्रियावर प्रेम किंवा आकर्षण असते. हे शारीरिक किंवा इमोशनल असू शकते. गे म्हणजे असे पुरुष ज्यांना दुसऱ्या पुरुषांवर शारीरिक आकर्षण किंवा प्रेम असते. बायसेक्शुअल म्हणजे अशी व्यक्ती जिला स्त्री आणि पुरुष दोघांबद्दलही शारीरिक किंवा भावनिक आकर्षण वाटू शकते. ट्रान्सजेंडर म्हणजे अशी व्यक्ती ज्यांची लिंग ओळख त्यांच्या जन्माच्या वेळी ठरलेल्या लिंगापेक्षा वेगळी असते, म्हणजेच तृतीयपंथी लोक. अशा सर्व वेगवेगळ्या जेंडरच्या लोकांसाठी क्वेअर हा शब्द वापरला जातो. अशा अवस्थेला व लोकांना समलैंगिक म्हटले जाते. समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार नाही आणि हे मत जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंडियन सायकियाट्रिक सोसायटी आणि अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनचं आहे. समलैंगिकता अप्राकृतिक नाही. रिसर्चनुसार 60 वेगवेगळ्या जातीतल्या माकडांमध्ये समलैंगिकता आढळून आली आहे. तसेच 1500 वेगवेगळ्या प्राण्यांच्या जात्यांमध्ये समलैंगिक व्यवहार बघितला गेला आहे. समलैंगिकता हा केवळ पाश्चात्य ट्रेंड नाही. मध्य प्रदेशच्या खजुराहो मंदिराच्या शिल्पाकृतीमध्ये पुरुषांचे पुरुषांशी व स्त्रियांचे स्त्रियांशी संबंध दिसतात. इसवी सन 300च्या दरम्यान कामसूत्र लिहिले गेले. त्यात तृतीयपंथी लोकांमध्ये भेद आढळून येतात. या ग्रंथात इतर पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या युवा पुरुषांचे सुद्धा वर्णन आहे. महाभारतात शिखंडी हे पात्र म्हणजे पुरुष वेशात असणारी स्त्री. महाभारतात श्रीकृष्णाने मोहिनी रूप धारण करून अरावण म्हणजेच अर्जुन आणि उलुपीच्या पुत्राशी विवाह केला असा प्रसंग आढळतो. शंकराच्या अर्धनारेश्वर रूपामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष प्रकृती एकत्र आहे. LGBTQचे लोकसंख्याशास्त्र. इप्ससच्या सर्व्हेनुसार कोणत्याही देशामध्ये 1 ते 4% लोक समलैंगिक असतात. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार भारतात 25 लाख व्यक्ती समलैंगिक आहेत, परंतु इतर स्रोतांनुसार ही संख्या जास्त असावी, कारण बरीच लोक समाजाच्या भीतीमुळे माहिती देत नाही. समलैंगिकता हा कोणताही आजार किंवा मानसिक विकृती नाही. समलैंगिकता ही अप्राकृतिक नाही, नॅचरल आहे. समलैंगिकता ही भारताच्या संस्कृतीचा भाग आहे. मग हे सर्व असूनही समाजाला समलैंगिकता चुकीची का वाटते? समाज समलैंगिकतेकडे घृणास्पद दृष्टीने का पाहतो? ॲपल कंपनीचे CEO टिम कुक उघडपणे गे आहे. ओपनएआयचे CEO सॅम ऑल्टमॅन गे आहे. प्रसिद्ध भारतीय पुराणकथातज्ञ देवदत्त पटनायक गे आहे. प्रसिद्ध भारतीय धावपटू दुतीचंद सुद्धा LGBTQ समुदायाची आहे. प्रसिद्ध भारतीय वकील आणि बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी राज्यसभा खासदार मेनका गोस्वामी क्विअर आहेत. NCPचे प्रवक्ते अनिश गवांडे उघडपणे गे आहे. विकिपीडियावर कला, संगीत, अभिनय यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध LGBTQ व्यक्तींची यादी आहे. मला तुमची एका व्यक्तीशी ओळख करून द्यायची आहे. हा अरवी मल्होत्रा आहे. फरीदाबादचा एक 15 वर्षाचा तरुण मुलगा. तो खूप टॅलेंटेड होता. आरवीला संगीत, कला, फॅशन याची आवड होती. तो त्याच्या आईसोबत बसून ज्वेलरी डिझायनिंग करायचा आणि मेकअप करायचा. मुलांनी अशा बायकी गोष्टी करू नये अशी समाजाची अपेक्षा असते. त्यामुळे शाळेत छळाचा तो सहज बळी ठरला. आरवीची आई त्याच्याच शाळेत शिक्षिका होती. जेव्हा तिला समजले की आरवीचे शाळेतील मित्र त्याला त्रास देतात, मारहाण करतात आणि चिडवतात, तेव्हा तिने यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. पण शाळेने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याचा छळ वाढतच गेला आणि एके दिवशी त्याला सेक्शुअल असॉल्टला सामोरे जावे लागले. तरीही शाळेने काही पाऊल उचलले नाही. आरवीला डिप्रेशन आणि डिस्लेक्सिया होता. 24 फेब्रुवारी 2021 रोजी आरवीने असे काहीतरी केले, ज्याचा विचार कोणीही केला नसेल. त्याने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवले. त्याने मागे एक सुसाईड नोट सोडली. त्यावर लिहिले होते, "मम्मा, तू या जगातील बेस्ट मम्मा आहेस. माझ्यात आता साहस उरला नाही. या शाळेने मला मारलं आहे. मला माझ्यासारख्या मुलांवर घृणा करणाऱ्या जगात राहायचं नाही." आरवीसारख्या कितीतरी मुलांना या समाजाकडून घृणा आणि तिरस्कार सहन करावा लागतो. बायल्या सारखे शब्द वापरून असल्या मुलांना चिडवले जाते आणि त्यांचा मानसिक छळ केला जातो. मागील काही दशकांमध्ये आपण जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आज 2026 मध्ये LGBTQ समाजाचा भाग असण्याकडे अतिशय किळसवाण्या आणि घृणास्पद दृष्टीने बघितले जाते.
हा शेवटच्या टप्प्यातील भेदभाव आपण कधी संपवणार आहोत? कधी येईल तो दिवस जेव्हा एखाद्या आई-वडिलांना आपली मुलं वेगळी आहेत हे समजल्यावर त्यांना समाजाची लाज वाटणार नाही? आणि कधी येईल तो दिवस जेव्हा मुला-मुलींना मी कोण आहे हे सांगताना भीती वाटणार नाही? कधी येईल तो दिवस जेव्हा समलैंगिक विवाहाला कायदा आणि समाज स्वीकृती देईल? या व्हिडिओद्वारे मी असे सांगू इच्छितो की समाजाने LGBTQ समुदायाला समजून घेतले पाहिजे व त्यांना ॲक्सेप्ट केले पाहिजे. त्यांना आपलंसं केलं पाहिजे. धन्यवाद.